पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। डॉक्टर महेंद्र रेड्डी जीएस यांच्या घरी सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, पण एक दिवशी अचानक असं काही घडलं ज्याने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं। यावर्षी एप्रिलमध्ये त्यांची पत्नी डॉक्टर कृतिका एम रेड्डी त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळली। त्या एक प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ होत्या, तर त्यांचे पती डॉक्टर महेंद्र रेड्डी जीएस एक जनरल सर्जन होते। 6 महिन्यापूर्वी झालेल्या या महिला डॉक्टरचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर तिची हत्या करण्यात आली असल्याच्या दाव्याला आता आणखीन बळकटी मिळाली आहे। मृत महिला ही त्वचारोग तज्ज्ञ होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी हा सर्जन आहे। मृत महिलेचे नाव कृतिका असून तिचा पती महेंद्रनेच खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। कृतिकाला ठार मारल्यानंतर महेंद्रने त्याच्या प्रियसीला मेसेज पाठवला होता की तुझ्यासाठी बायकोला मारून टाकलंय। महेंद्रवर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याचा फोन ताब्यात घेतला होता। फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत त्यांनी प्रियसीसोबत केलेले चॅट सापडलं होतं। कुणाला कळू नये यासाठी त्यांनी हे चॅटिंग डिजिटल पेमेंट ॲपवर करत होता। पोलिसांनी सांगितले की रेड्डीने एका महिलेला कबूल केलं की त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार महेंद्रने 4 ते 5 महिलांना मेसेज पाठवले, ज्यात एका वैद्यकीय व्यावसायिकाचाही समावेश होता। पोलिसांनी सांगितले की रेड्डीने त्यांना मेसेज केला की मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीची हत्या केली आहे। विशेष म्हणजे महिलेने त्याला अनेक ॲपवर ब्लॉक केलं होतं। त्यानंतर रेड्डी यांनी फोनपे ॲपवर हा मेसेज पाठवला। असे वृत्त आहे की महेंद्र दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या प्रयत्नात महिलांच्या संपर्कात आला होता। महेंद्रने 24 एप्रिल रोजी भूल देऊन कृतिकाची हत्या केली। नंतर पोलिसांनी त्याला 14 ऑक्टोबर रोजी उडुपी जिल्ह्यात अटक केली। पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला, जो चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला। तपासादरम्यान त्यांनी महिलेला पाठवलेले मेसेज उघड झाले। डीसीपी व्हाईटफील्ड म्हणाले, महेंद्रने फोनपे ॲपद्वारे महिलेला मेसेज पाठवले। महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे। तिने पोलिसांना सांगितले की तिने रेड्डीला त्याच्या लग्नापूर्वीच ब्लॉक केलं होतं। कृतिकाशी लग्न केल्यानंतर तिने महेंद्रपासून स्वतःला दूर केलं। तिने सांगितले की गुन्ह्यात तिची कोणतीही भूमिका नाही। एवढंच नाही तर महेंद्रने मुंबईतील एका महिलेशी संपर्क साधला। अहवालानुसार तपास अधिकाऱ्यांना असे आढळून आले की महेंद्र 2023 पर्यंत मुंबईतील एका महिलेच्या संपर्कात होता। त्याने तिला अनेक वेळा लग्नाचा प्रस्तावही ठेवला। तथापि नंतर त्याने त्याच्या वडिलांना त्या महिलेला फोन करायला लावला आणि त्याचा मृत्यू झाला आहे असल्याची खोटी बातमी द्यायला लावली। त्यानंतर दोघांमध्ये कोणताही संपर्क आला नाही। त्यानंतर सप्टेंबरमध्ये महेंद्रने मुंबईतील महिलेशी पुन्हा संपर्क केला आणि तिला सांगितले की तो मृत नाही। त्याने तिला सांगितले की त्याच्या कुंडलीनुसार त्याची पहिली पत्नी मरणार आहे। रेड्डी म्हणाले की आता त्यांची पत्नी मरण पावली आहे, त्यामुळे तो तिच्याशी लग्न करू इच्छितो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।